नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, 100 वर्षांनी राहू आणि मंगळ यांचं एकाच वेळी होणारं स्थलांतर काही राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येत आहे. अनेक सकारात्मक घटना या राशींच्या आयुष्यामध्ये या काळात घडू शकतात. पण कोणत्या आहेत त्या राशी, त्याचबरोबर या गोचराचा इतर राशींवर काय परिणाम होणार आहे, कोणत्या राशींना काळजी घेण्याची गरज आहे आणि त्यावर उपाय काय आहेत, हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, नवीन वर्ष 2025 सुरू होत आहे. तोच अनेक ग्रहांचं स्थलांतरही त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. यालाच आपण गोचर म्हणतो. काही ग्रहांचं स्थलांतर शुभ संकेत देणारं ठरतं, तर काही ग्रहांचं स्थलांतर अशुभ संकेत देतात. जसं की 29 मार्च रोजी होणारं शनीचं स्थलांतर अनेक राजकीय, भौगोलिक, त्याचबरोबर जागतिक पातळीवर उलथापालथ घडवून आणणार आहे. अशातच 100 वर्षांनी राहू आणि मंगळ यांचं एकाच वेळी होणारं स्थलांतर मात्र शुभ फलदायी ठरणार असल्याचं सांगितलं जाते. आता कोणत्या आहेत त्या राशी की ज्यांच्यासाठी हे स्थलांतर शुभ होणार आहे, शुभ ठरणार आहे, ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार सर्व प्रमुख ग्रह वेळोवेळी आपली राशी परिवर्तन करत असतात. याचा सर्व सृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असतो. येत्या काही दिवसातच राहू आणि मंगळाचं संक्रमण होणार आहे. हे दोन्ही ग्रह भिन्न स्वभावाचे आहेत, पण जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होतो असं म्हटलं जातं. हा बदल नेमका कधी घडणार आहे, कोणत्या राशीला लाभ ठरणार आहे, तेच आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता राहू ग्रहाच्या या गोचराचा जो परिणाम होणार आहे, जो काही राशींसाठी अच्छे दिन घेऊन येणार आहे, त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे, त्यांच्या कामातले अडथळे दूर होणार आहेत. या राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. राहू मंगळ गोचराने वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता येणारे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्कृष्ट नफा मिळू शकतो. अचानक आलेल्या पैशामुळे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. बराच काळ खोळंबून राहिलेली तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याचा हा काळ आहे. तुम्हाला हळूहळू दीर्घकाळ सुरू झालेल्या आजारांपासून सुद्धा आराम मिळू लागेल. दुखणे कमी होतील. तुमच्या मनोकामना पूर्ण होत आहेत असं सुद्धा तुम्हाला वाटेल. या सगळ्या ग्रहमानाचा परिणाम होणारी दुसरी रास म्हणजे सिंह रास. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे ग्रहांचे नक्षत्र बदल अनुकूल ठरणारे आहेत. तुमची प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक मान सन्मान मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही छान वेळ घालवाल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. करिअरसाठी सुवर्णकाळ हा म्हणावा लागेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश असेल आणि तुम्हाला बढती देण्याची सुद्धा विचार करू शकतो. आणखीन एक फायदा होणारी रास म्हणजे धनुरास. राहू मंगळाच्या बदलामुळे धनुराशीच्या लोकांना फायदा होताना दिसेल. या संक्रमणामुळे तुमच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते. हा बदल नोकरदारांसाठी निश्चितच चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांना सुद्धा नव्या संधी या काळात त्या ठिकाणी मिळतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा झालेली पाहायला मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आता राहू आणि मंगळ या ग्रहांचा इतर राशींवर काय परिणाम होणार आहे, तर इतर राशींसाठी छोट्या मोठ्या शुभ घटना घडून येऊ शकतात. मात्र राहूचा गुणधर्म पाहता इतर राशींना कामाच्या बाबतीत सावध राहण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, जेणेकरून उर्वरित गोष्टीत सगळं काही मंगळ होईल. येत्या काळात सर्व राशींनी गणेशाची उपासना करणं लाभदायक ठरेल. तसेच ज्यांची 7.5 सुरू आहे त्यांनी नियमितपणे हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्रांचं पठण करणं ही लाभदायक ठरेल. आता 2025मध्ये कोणत्या राशींना 7.5 आहे, तर सध्या 7.5 मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना 7.5 सुरू आहे. पण लवकरच 29 मार्च 2025ला
जेव्हा शनिग्रह राशी परिवर्तन करेल तेव्हा मकर राशींची 7.5 संपेल आणि ती 7.5 मेष राशीला चालू होईल. म्हणजेच 29 मार्च नंतर कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना 7.5 असेल. म्हणूनच 7.5 असणाऱ्या लोकांनी या काळामध्ये हनुमानाची उपासना आवर्जून करावी. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती आवर्जून पोहोचवा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.